नमस्कार, जय भीम. शेतकरी, महिला आणि कामगारांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे उद्धारक, दलितांचे नेते. असंच कायम आजपर्यंत ज्यांच्यावर बिंबवण्यात आले त्यांना बाबासाहेब आंबेडकर शेतकरी, महिला, कामगारांचे उद्धारक कसे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी दलित उद्धाराचे कार्य केलेच, परंतु एवढ्यापुरतेच ते थांबले नाही, तर भारतातील संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षरत राहिले. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कामगार, शेतकरी नेते, महिला उद्धारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, कायद्याचे अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, संपादक, शिक्षण तज्ञ, धुरंधर राजकारणी, कायदा मंत्री, अर्थतज्ञ, जलनीतीचे अभ्यासक, प्रेरणादायी विद्यार्थी, समाज सुधारक, ज्यांच्या लेखणीतून क्रांती जन्माला येते असे क्रांतिकारक लेखक. अनेक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महामानवाला आपण फक्त एका कार्याकरिता मर्यादित करणे म्हणजे तेजस्वी सूर्याला हाताने झाकण्याचा प्रयत्न करणे. शेतकरी आणि बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या पूर्वजांकडे एकही शेती नव्हती. ते ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या समाजाकडे सुद्धा शेती नव्हती. ना कधी ते शेतकरी म्हणून शेतावर गेले, परंतु या देशातील शेती आणि शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी शेतकरी हिताच्या योजना मांडल्या. दुष्काळ पडल्यास शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून नद्याजोड प्रकल्प ठेवला. सन 1918 मध्ये म्हणजे जवळपास 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या एका लेखामध्ये शेतमालाला योग्य हमी भाव व बाजारभाव मिळावा ही संकल्पना ते मांडतात. खोती पद्धत बंद करण्यासाठी यशस्वी आंदोलन त्यांनी केले. जानेवारी 1938 मध्ये त्यांनी विधिमंडळावर काढलेला पहिला मोर्चा शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, शेतीला मुबलक पाणी मिळावे, शेतकरी हिताचे कायदे करावेत या मागण्यासाठी मोर्चा काढला होता. पाटबंधारे मंत्री असताना त्यांच्या अभ्यासपूर्ण धोरणांनी शेतीचा दूरगामी विचार करून या देशात त्यांनी जल विकासाचा पाया घातला. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेले प्रचंड कार्य पाहता आजच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी जात धर्माच्या पलीकडे जात बाबासाहेब समजून घेणे आवश्यक आहे. महिला व कामगारांचे उद्धारक. आज सर्व क्षेत्रात महिलांचा जो वावर आहे, महिलांना जे अधिकार आहेत ते अधिकार कायदेबद्ध करणारा महामानव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे. हे सुद्धा बहुतांश महिलांना माहित नाही किंवा ते माहीत करून घेण्याची तसदी घ्यावी असं त्यांना वाटत नाही. प्रसूती रजा, शिक्षण आणि नोकरीत समान वाटा आणि महत्वाचे म्हणजे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि सन्मान मिळवून दिला. हे सर्व बाबासाहेबांच्या धोरणाची फलनिष्पत्ती आहे. बाबासाहेबांच्या या कार्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या महिलांनी बाबासाहेब माहिती करून घेणे आवश्यक आहे. भारतात होत असणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या शोषणाकडे बाबासाहेबांनी गांभीर्याने पाहिले. कामगारांचे शोषण थांबले पाहिजे यासाठी त्यांनी लढा उभारला. संधी मिळताच अनेक उपाययोजना केल्या. कामाचे तास कमी करणे, कामगारांना कायम करण्याचे धोरण, कामगारांना कामाचा योग्य मोबदला, कामगार संघटनांना मान्यता मिळवून दिली. तसेच संपाचा अधिकार, बोनस व महागाई भत्ता मिळवून दिला. बाबासाहेब शेतकरी, कामगार, महिला या सर्वांच्या कल्याणासाठी का लढले, तर या सर्वांचं दुखणं त्यांना आपलं वाटलं म्हणून. पण आम्ही एवढे करंटे निघालो की अजूनही बाबासाहेब आम्हाला आपले वाटत नाही. हजारो वर्षापासून होणारे आमचे शोषण थांबवून आम्हाला हक्क, अधिकार देऊन सन्मानाने जगण्याचे बळ त्यांनी दिले. त्यामुळे आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले हा प्रश्न विचारण्याआधी बाबासाहेबांना अभ्यासणे आवश्यक आहे. आणि ते करू शकलो तरच खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना या जयंती दिनी अभिवादन केलं असं म्हणता येईल. धन्यवाद.